नमस्कार, मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे. सर्वात प्रथम पुरंदर एक्सप्रेसच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शासनाचे लेखी मिळत नाही तोपर्यंत आमचा रिंग रोडच्या मोजणीला विरोध. सोनोरी तालुका पुरंदर येथील भैरवनाथ मंदिरात परिसरात प्रांत, तहसीलदार, इतर विभागाचे अधिकारी व रिंगरोड बाधित शेतकरी यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी सरपंच रामदास काळे, उपसरपंच सुरेखा माळवदकर, ॲड राहुल काळे, भारत मोरे, नितीन काळे, जालिंदर काळे, तुकाराम झेंडे, दीपक झेंडे, नितीन ल काळे, शिवाजी काळे, विजय काळे, ज्योती झेंडे, अर्चना काळे, इंदुबाई झेंडे, श्रद्धा काळे, सुरेखा काळे, नीलम काळे, बाळासाहेब काळे, बाळासाहेब कामथे, दत्ता कामथे, निवृत्ती गावडे, निलेश काळे, संतोष काळे, राजाराम काळे, दत्तात्रय काळे, रामचंद्र काळे, संजय काळे, अक्षय कामठे, सर्जेराव काळे, अशोक माकर, गोरख माकर, नवनाथ काळे, बाजीराव झेंडे आदी शेतकरी तसेच ग्राहक कल्याण फाउंडेशनचे सुभाष काळे, शिवाजी सुळके, बबनराव काळे आदी उपस्थित होते. कोणाची किती बाग जाते, किती झाडं जात आहे, त्या झाडातनं झाड झाड किती वर्षाचं आहे, अजून ते किती वर्ष उत्पन्न देईल, ह्या पद्धतीनेच तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहे ना की झाड किती वर्षाचं आहे आणि अजून किती वर्ष ते उत्पन्न देईल, त्यानुसार रेट कॅल्क्युलेट होणार. हा, हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत तुम्हाला आपण रेट सांगूच शकत नाहीये ना. आणि ते केव्हा ठरणार? आपण आज जरी मोजणी केली, आपला विषय त्या दिवशी पण झाला, त्या दिवशी ते पाटील साहेब पण तुम्हाला बोलले की आज मोजणी केली म्हणजे उद्या लगेच ताब्यात घेणार असं नाहीये. की मोजणी केल्यानंतर आपल्यालाही अंदाज येईल गव्हर्नमेंटला की नक्की तुम्हाला किती पैसे द्यायला लागणार आहे. म्हणजे झाडाचे वेगळे असणारे, घराचे वेगळे असणारे, तुमची पाईपलाईन आहे, तुमची ताल असणारे ना, हे सगळं कधी फिक्स होणार आहे. आता राहिला तुमचा सहहिस्सेदारांचा प्रश्न. तर सहहिस्सेदारांचा प्रश्न कसा सॉल्व्ह होईल? मोजणी करताना कुठला कोपरा जातोय हे कळल्यानंतर तो कोपरा कोण कसते हे तर तुम्हाला माहिती आहे आपापसात. ते जे कसते त्याचं किती जाते हे ऍक्च्युअली त्याला कळलं पाहिजे. मग ते मोजणी केल्याशिवाय कसं कळेल? अरे मोजणी केल्याशिवाय हे कळूच शकत नाहीये ना. सपोज तुमचा एवढा मोठा तुकडा आहे जमिनीचा आणि त्याच्यात तुम्ही 10 जण कसताय, 10 जण तुम्ही तुमच्या सहमतीने कसताय, अजून तुमची खातेफोड झालेली नाही, तुमची सगळ्यांची नावं आहे 7 बाऱ्यावर, बरोबर आहे. आता सपोज जर इथलाच तुकडा जात असेल तर म्हणजे इथल्याच माणसाचं नुकसान होईल हे कधी कळणार आहे? किंवा इथला रोड जर असा तिरपा गेला इथून तर याचा जास्त जाईल, दुसऱ्याचा कमी जाईल, हे केव्हा कळणार आहे? जेव्हा आपण एक्झॅक्ट मेजरमेंट घेऊ तेव्हाच कळेल ना. हेच मी तुम्हाला सांग. रस्त्याचा पूर्ण प्लॅन तयार आहे, बरोबर? रस्त्याचा पूर्ण प्लॅन तयार आहे ना. मग तुम्ही पलीकडे अलीकडे जायचं सांगत नाही, तुम्ही सर्व्हिस रोडचं सांगत नाही, असं कसं शक्य? एक मिनिट, सर्व्हिस रोडचं त्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं, त्या पाटील साहेबांनी पण तुम्हाला सांगितलंय, हवं तर तुम्ही सुद्धा रेकॉर्डिंग केले, तुम्ही पण ऐका. त्यांनी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की सर्व्हिस रोड त्याला असणार आहे, फक्त सर्व्हिस रोड लगेच डांबरी होणार नाही. सर्व्हिस रोड हा जसा आपल्या गावात आता रोड असतात ना कच्चे, तसा राहणार आहात, तसा आम्ही करून देऊ असं पाटील साहेब बोलले. सर्व्हिस रोड कच्चा करणार आहे ना, त्यापेक्षा मग तुम्ही रिंग रोड कच्चा करा आणि सर्व्हिस रोड पक्का करा. तुमची ही जी मागणी ना, आमची जमीन जाते, आमचं आम्हाला कळतंय, आमचं दुखतंय. आता मागणी ना की सर्व्हिस रोड कच्चा करा आणि रिंग रोड पक्का करा, नाही सर्व्हिस रोड पाटील साहेबांकडनं वरती गेलेली आहे. हे जे हे काही ठरवलंय किंवा प्रांसरांनी ठरवलंय किंवा मी असं नाही झालं, हे सगळं वरती ठरवलंय. आपण वरती तुमचं जे काय हे सगळं गेलेलं आहे. एक मिनिट, तुम्ही आता काय करताय, तुम्ही खूप वेगळे विषय काढताय. पहिला विषय आपला होता की आपली जमीन किती जाणार आहे. पहिला विषय होता की जमीन कशी जाणार आणि मोबदला काय मिळणार, बरोबर आहे? तर तुमचा मोबदला कसा कॅल्क्युलेट होणार आणि ते कसं कळणार हे मी तुम्हाला आता सांगितलं. आता तुमचा दुसरा विषय आला की सर्व्हिस रोडचा. सर्व्हिस रोडचं त्या दिवशी पाटील साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की सर्व्हिस रोड हा कच्चा असणार आहे, लगेच पक्का होणार नाही, भविष्यामध्ये होईल असं त्यांनी सांगितलंय. परत तुमचा तो विषय होता त्या दिवशी की इकडच्या शेतकऱ्याला तिकडे जायचं. तर तुम्हाला जर इथे तुमची शेती असेल तर तुम्हाला इकडे सुद्धा अर्धा किलोमीटर जावं लागणार नाही, इकडे सुद्धा अर्धा जावं लागणार नाही. त्यांनी बोगदे ठेवले, हे पण त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मग अजून आता वेगळं काय आहे?
उद्या पाटील साहेब गेले मॅडम पहिली मोजणी ना काळेवाडीपासून डोंगराच्या कडेने मोजणी आणली होती आणि किल्ल्याच्या कडेने आणि सरहदकडे जाणार होती. पहिली जी मोजणी केली तीच डोंगराच्या कडेने जाऊ द्या, आमचं कोणाचं म्हणणं नाही. रिंग रोड ठेवा हा. आणि कोण शेतकरी आता मोकळेला आहे, थोडे जमीन झाले, तुम्ही आता याचं बोलताय येत नाही. एकदा सँक्शन झाले की कुणीही अधिकारी इकडे येत नाही. लोक बिलकुल विरोध करणार नाही विकासाला. मॅडम पाईपलाईन गेली आमची पेट्रोल पंपाची इथून, ते म्हणले आम्ही तुम्हाला पैसे देतो. टॉवर लाईनचे बी तसंच झालं, खात्यावर पैसे टाकतो, 1 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर आला नाही. सगळे तुम्ही आता गोड बोलून जाता आणि आमचं वाटलं होईल सगळं. भूमीन हो आम्ही डोंगराच्या कडेने गेले की आम्हाला सर्व्हिस रोड बी नको. आमच्या 15-16 मागण्या आहेत प्रांत साहेब, पण एक सुद्धा लेखी स्वरूपात एक सुद्धा तुम्ही माहिती तुम्ही एवढे लोक बोलताय ना, काहीही समजलं नाही. आता स्पष्ट एवढे बोलताय, काही समजलं नाही. म्हणून एकेकाने बोला, एक मिनिट. हे काय आपल्या ह्याची बैठक चालल्या का, तुम्ही बोलू नका. त्याला बोलायचं ना, त्याने उठून बोला, तेवढं मॅडम लागलं. उगाच काहीतरी प्रतिकार हिंदू चावचाव करा, तिकडे चावचाव असा विषय काय कोणी करू नका. काळेवाडीचा तर मला माहितीये बघा, गॅझेटमध्ये जे गट आलेले गट तर तेच राहतील, गट आता बदलू शकत नाही. दुसरं, काळेवाडीपासून मोजणी करायची तर काळेवाडीचं गॅझेट दुरुस्त होतंय, त्याच्यात काहीतरी चुकीचे गट आलेले. आपले 32 गट आहे, आपले त्यांच्या नकाशाप्रमाणे बरोबर आहे, म्हणून आपल्याला इथे मोजणी करायची. आता तिसरा विषय आहे, तुम्ही मला कोणतरी म्हणाला की जुनं आहे तसं करा, डोंगराच्या कडेने घ्या. असं आपण आपल्या लेवलला नाही बदलू शकत. हे तुम्हाला त्यावेळेसही सांगितलं की हा मंत्रालय लेवलला डिसिजन झालेला आहे. हा काही आपल्या लेवलला किंवा इथे प्रांसरांनी घेतला किंवा आम्ही नाही घेतलेला आहे. तर त्याच्यात तर आता बदल होणार नाही. म्हणून मी तुम्हाला त्या दिवशी सुद्धा हे कन्व्हिन्स केलंय की मोजणी करताना फक्त तुम्ही तुमचं सगळं व्यवस्थित त्याच्यातील हे आपल्याला बघायचंय आणि ते आपण आणि म्हणून आज इथे कृषीवाले, पीडब्ल्यूडी वाले का आहे, तर तुमचं घर असेल का असेल, पाईपलाईन असेल, किती पोटखूल आहे, किती पाईप वापरला, हेच बघायला पीडब्ल्यूडी. सर्व्हिस शेतकऱ्यांच्या सर्व्हिस रोडसाठीच ही जागा आपण करणार. सर्व्हिस रोड रिंग रोड होणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी पाटील साहेबांनी जे सांगितलं की जर असं वाटलं 2 वर्षात गव्हर्नमेंटला सोबत पैसे आले आणि ठरलं की आता 4 पदरी येतो 3 पदरी करायचा, तर मग तेव्हा परत वेगळी अडचण येणार. म्हणून मग ते आता घेणार आणि ती ठेवणार, पण ती जागा तोपर्यंत मोकळीच असणार आहे ना तुम्हाला. आता एवढं स्पष्ट बोलताय तुम्हाला. तुम्ही सांगितलं, आता परत मी रिपीट करतो ते. तुम्ही सांगितलं बाबा व्हॅल्युएशनच्या 5 पट रक्कम मिळतात आणि खरेदी खतं तुमची जर काय जास्त रकमेची जर काय असतील, समजा 1 लाख रुपये गुंठेनी खरेदी खतं झालेत आमच्या गावात, त्याच्या मी 5 पट देणार का तुम्ही? हो ना, त्याच्या 5 पट मिळणार ना. तुमचं ऐका, तुमच्या आता गुंठ्याला जर खरेदी करत 1 लाख रुपये गुंठ्यानं झाला असेल ना, तर त्याच्या 5 पट म्हणजे 5 लाख रुपये. 5 लाख फक्त जमिनीचं. जमीन त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी नाही. त्याच्यामधले फळझाडे, विहिरी, काली यांचं जे व्हॅल्युएशन आहे ते तुमच्या आधी अपेक्षित आहे का बाबा? तुम्ही सांगितलं 3 वर्षाचा आपण खरेदी खतं काढणार, तर आम्ही जर का म्हणलं 3 वर्ष म्हणजे 4 वर्षाचं काढा, 4 वर्षाचं तुमच्या अधिकारात तुम्ही काढू शकता का? ते सांगितलं ना, 4 वर्षातलं घेऊ शकतो, 5 वर्षातही घेऊ शकतो. आपण काय करणार आहे त्यासाठी तुम्हाला संधी दिली नाही पुढे 15 दिवसाची. तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायचं साहेब, तुम्ही असं नाही करायचं. तुम्ही काय करा, हे आमचं तुम्ही दाखवून द्यायचं. मी हे सगळं तुमचे दावे हरकती, तुम्ही सादर केलेली खरेदी खतं, तुम्ही इथल्या जे काही पुरावे असतील, मागच्या 3 वर्षात तुम्हाला एखादा व्यवहारच मिळाला नाही. एखादा व्यवहार 4 वर्षापूर्वी खूप मोठा झालेला आहे, तुमच्या लक्षात आलं. साहेब 3 वर्षात नका तुम्ही विचारात घेऊ. हा मोठा व्यवहार आमचा 4 वर्षापूर्वी झालेला आहे, तो विचारात घ्या, तो देखील आपण विचारात घेऊ. म्हणजे ह्या सर्व प्रोसेसला तुमचं मत जाणून घेऊन त्यानुसार पुढे जायची सगळी तरतूद आहे. हे सगळं मी तयार केल्यानंतर ते टीपीच्या ऑफिसला जातं, टाउन प्लॅनिंगच्या बारामती.
ते त्यांच्या स्तरावर बघतात की बा ठीक आहे, ह्याच्यामध्ये असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे. आणि TPA कडून आमच्याकडे आल्यानंतर हे सर्व फाईल जिल्हा स्तरावर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी आहे त्या कमिटीकडे जातो. कमिटी त्याच्यामध्ये निर्णय घेते. 4-5 लोकांची ते कमिटी असते. MSRDC लोक राहतात. त्याचबरोबर मी सदस्य सचिव असतो, कलेक्टर साहेब राहतात, जिल्हा सरकारी वकील राहतात, अशी 4-5 लोकांची ती कमिटी आहे. त्या कमिटीच्या लक्षात आलं की नाही ठीक आहे बाबा, हे असं आहे, आपल्याला थोडंसं अजून ह्यांनी जे केलं ह्याच्यापेक्षा थोडंसं वाढवून द्यायची संधी आहे. तो रेट वाढवून मिळतो आणि मग ते कमिटीने फायनल केल्यानंतर तो आमच्याकडे येतो. आम्ही आल्यानंतर तुम्हाला रेट सांगणार. म्हणजे ही प्रोसेस सगळी झाल्यानंतर रेट सांगणार. रेट तुम्हाला सांगितलं बाबा की हा बागायतला हा रेट आहे, एकरी हा रेट आहे. तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला तिथंही विड्रॉल करायला संधी आहे. मी सांगतो तुम्हाला वाटलं की नाही बाबा हे नाही, मला हा रेट पसंत नाही, तुम्ही खरेदी करून द्यायची नाही MSRDCला. साधा सिंपल विषय. पण हे जर आपण पद्धत कंपल्सरी लँड ॲक्विजिशन खाली गेलो तर शेतकऱ्याचा दुहेरी तोटा आहे. 4 पट रक्कम आणि शासन मग त्याच्या पद्धतीने पुढे जाईल. म्हणजे समृद्धी मार्गाचं तुम्ही बघितलं असेल, काय पॅचमध्ये काम राहिलेलं आहे, काय पॅचमध्ये अजून काम पूर्ण झालं नाही. काय शेतकऱ्यांनी विरोध केला. ठीक आहे, शासनामध्ये ठीक आहे, थेटनं होत नाही, चर्चा करून त्याच्या पुढे होत नाही. 2013चा कायदा. हे सगळे अशी प्रोसेस आहे. आता ह्याच्यामध्ये मला 2च गोष्टी सांगायच्या. तुमचं सर्व्हिस रस्ता, अंडरपास, नदी नाले असलेले रस्ते ह्याच्या बाबतीत DPR नुसार मी लेखी घेतो पाटील साहेबांकडून, आपल्याला 2 दिवसांमध्ये कळवतो. दुसरं तुम्हाला सांगायचं राहिलं होतं की तुमचं म्हणणं आत्ता सांगा ना, एकरी सांगा ना, आत्ता काय फरक पडतो. पण आता नाही सांगता येणार. ही प्रोसेस सगळं झाल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे. त्यावेळेस तुम्ही पण ठरवू शकता की नाही, आम्हाला खरेदी खतं करून द्यायची नाही, आम्हाला हा बिलकुलच मान्य नाही. आता 13 गावचं सांगतो तुम्हाला. ह्या पुणे मिरज आम्हाला सांगितलं की रेडी रेटनं कुठेच आम्हाला चांगलं मिळालं. मग काय केलं आम्ही, खरेदी विक्रीनुसार पुढे गेलो. खरेदी विक्रीनुसार पुढे गेल्यानंतर आज बघितलं तुम्ही तर त्यांना चांगले पैसे मिळतात. चांगले पैसे मिळतात. ते तुम्ही थोडंसं बघून. आता मला स्पेसिफिक ह्या सोडवली गावामध्ये असं आहे, दिवे गावामध्ये असा रेट आहे, असं मला डिक्लेअर नाहीच करता येणार. कारण तुमचं मतं जाणून घ्यायचे मला. तुमचं ह्या सर्व प्रोसेसनुसार आपण पुढे जाणार आहोत. मोजणी हा महत्त्वाचा टप्पा आहे. मी त्याच वेळेस सांगितलं होतं की तुम्ही मोजणी केल्यानंतर तुमच्या शेतामधलं ॲक्च्युली परिस्थिती, ॲक्च्युली वस्तुस्थिती काय आहे ती समोर येणार आहे. मोजणी म्हणजे लगेच आज आलो आणि द्या संपलं विषय, अजिबात नाही. तुम्हाला ह्या सगळ्या प्रोसेससाठी आम्ही परत तिथे येणारच आहे. त्यामुळं हाडन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, बळजबरीनं कुठली तरी गोष्ट करणं आणि तुमच्याशी चर्चा करून करणं ह्यात फरक आहे. आज आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून पुढे जातो, शेतकऱ्यांशी मतं जाणून घेतो. तर ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत तुमच्या रेटच्या बाबतीत कमिटी आहे, कमिटीच्या वेळेस फायनल स्वरूपात निर्णय देण्यात येईल. आणि त्यावेळेस देखील तुम्ही नाही म्हणू शकता. मोजणी झाली म्हणजे आता माझं घेतलंच असं बिलकुल नाही. मोजणी झालं म्हणजे आम्ही तुमचं क्षेत्र घेतलं असं बिलकुल नाही. तुम्हाला खरेदी खतं करताना त्या क्षणी देखील तुम्ही म्हणू शकता नाही, आम्हाला हा मार्ग नाही. तुमच्यातले 32 गटातले काही लोक तयार होते, 4-5 गटाचे लोक तयार होणार नाही, ते म्हणून आम्हाला नाही द्यायचं. मग वेगळ्या पद्धतीने पुढे जायचं. वेगळी पद्धत म्हणजे कंपल्सरी लँड ॲक्विजिशन 2013चं कायद्यानुसार. असं थांबा हे एवढं पोटतिडकीनं काय सांगायचा विषय आहे. कारण नुकसान आम्ही पैसे देणार आहे का, महसूल विभाग पैसे देणार आहे का, पैसे देणारे एजन्सी कुठले, MSRDC आहे, त्यांच्याकडे बजेटरी प्रोव्हिजन ते करणार आहे. त्यामुळं आम्ही काय मी DDO असलेल्या अकाउंटवरून तुम्हाला चेक देणार आहे का, बिलकुल नाही. मग मी कशासाठी शेतकऱ्यांचं नुकसान करू. हे सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. तुम्ही म्हणताय ना सर्व्हिस रस्ता, अंडरपासचा आम्हाला DPR नुसार त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी 2 दिवसात लेखी स्वरूपात देतो. काय नक्की ह्या 32 गटामध्ये 38 गटामध्ये काय परिस्थिती आहे. 2-3 गोष्टी असतात त्या आपल्याला मान्यच करता येत नाहीत किंवा त्याच्यामध्ये नाहीच काय आम्ही करू शकत. उदाहरणार्थ भूमिहीन होणार आहे लोकांचा प्रश्न, त्याला काय आमच्याकडे किंवा ह्याच्यात पुनर्वसन कायदा लागूच होत नाही रस्त्याला, त्यामुळे त्याला उत्तर नाहीच, ते भूमिहीन होणारच आहे. आता मोजणीचा टप्पा परत एकदा सांगतो का महत्त्वाचा आहे.
एखाद्या गटामधून आम्ही जर गॅजेट प्रसिद्ध केली, उदाहरणार्थ मॅडमने सांगितलं तसं 10 नंबरचा गट आहे आपण 80 गुंठे तिथून घेतले, पण मोजणीमध्ये असं लक्षात आलं, डिमार्केशनमध्ये असं लक्षात आलं की बाबा हे 80 गुंठे नाही गरजेचं आपल्याला, हे 80 गुंठे गरजेचं नाही, आपलं कमीच लागतं. ऍक्च्युली मोजणीमध्ये कमीच क्षेत्र लागतंय डिमार्केशननुसार, 5-6 गुंठे लागतच नाही, किंवा 80पेक्षा 2 गुंठे अजून जास्त लागतं. हे फायनल होतं, जिरायत बागायत फायनल होतं, फळझाडांची परिस्थिती फायनल होती, ओढे नाले ह्या सगळ्या जे काही गोष्टी आहेत तुमच्या ह्याच्यावरती ते फायनल होते. मोजणी म्हणजे घेतली जमीन शासनाने बिलकुल नाही, बिलकुलच नाही. तुम्हाला कुठल्याही टप्प्यामध्ये माघार घ्यायची किंवा नाकारायची संधी ह्यामध्ये आहे. त्यामुळं 2 दिवसामध्ये मी तुम्हाला लेखी स्वरूपात देतो. तसं मागही ह्या गावामधून चांगलं आम्हाला म्हणजे लोक पॉझिटिव्हली सगळे बोलत होते. आता बेसिक असं आहे, बेसिक काही प्रश्नाचं उत्तर नाही. हा रिंग रोड आत्ता बदलता येईल का, माझ्या हातात आहे का मॅडम, कुणाच्याच हातात तो बंदिस्त आहे. त्याचं लेआउट बदलायचं बिलकुल नाही आमच्या हातामध्ये. त्यामुळं काही गोष्टी ह्या ज्या आहेत त्या आहेत. त्यामुळं 1-2 दिवसामध्ये मी तुम्हाला लेखी स्वरूपात देतो. त्यानंतर मात्र आपण मोजणीसाठी पुढे जाऊ. मोजणी झाली, परत रिपीट, मोजणी झाली म्हणून ताबा घेतला काहीच नाही. जोपर्यंत तुमची खरेदी खत होत नाही, जोपर्यंत तुमचा चेक जात नाही, चेक मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही पोझिशन सोडायचं नाही, ताबा द्यायचंच नाही. नाही, मी तुम्हाला टप्पे सांगितलं. चौथं ट्रान्झॅक्शन, चौथं कम्युनिकेशन आहे. 4थी बैठक आहे. 3 बैठका ह्याच ठिकाणी झाल्या, ह्याच मंदिरात झाल्या, आणि पर्सनल ज्यांचे अर्ज होते अशांची सुनावणी सोमवारी माझ्याकडे झाली. बरेचसे प्रश्न उपस्थित केले गेले, पहिल्या मीटिंगपासून दुसऱ्या मीटिंगपासून माझ्या ऑफिसमध्ये आणि इथं पण. बऱ्याचशा गोष्टी ह्या क्लिअर आहेत. तुमच्या मागण्या पण स्पष्ट आहेत. सर्व्हिस रस्त्याची मागणी आहे, असलेले रस्ते न अडवणे ही मागणी आहे, अंडरपास ही मागणी आहे, आणि रेटचे विषय आहेत, आणि काही शेतकऱ्यांचे पर्सनल विषय आहेत. ह्या दोन्ही विषयामध्ये सर्व्हिस रस्ता हा होणारच आहे. आपण जो सध्या रस्ता देतो त्यासाठी सर्व्हिस रस्ता हा रस्त्यालगत होणारच आहे. फक्त तो आता शासनाकडे बजेट नसल्यामुळे आत्ताच्या ह्याच्यामध्ये तो लगेच घेतला गेलेला नाही. आत्ताच्या ज्या 2 लाईनी आहेत तेवढ्या 2 लाईनचं कॉन्क्रिटीकरण सध्या प्रस्तावित केलेलं आहे. आणि माती आणि मुरमाचा रस्ता जो सर्व्हिस रस्ता असेल तो सर्व्हिस रस्ता प्रस्तावित केलेला आहे. दुसरं, अंडरपास. तुमचे आता जे एक्झिस्टिंग असलेले रस्ते, गाव रस्ते, शिवार रस्ते, शिवरस्ते, तुमचे बैलगाडीचे पानंद रस्ते, हे कुठेही अडवले जाणार नाहीत. सगळ्या ठिकाणी अंडरपास असणार आहे. कुठेही नदी नाले उघड काय असेल ती अडवली जाणार नाही. त्यासाठी अंडरब्रिजच्या प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत. पहिलं तर होतं सर्व्हिस रस्ता. सर्व्हिस रस्ता आत्ता आपण भूसंपादन करणारच आहे, फक्त तो मातीचा आणि मुरमाचा असेल, तो कॉन्क्रीट होणार नाही. दुसरं, असलेले कुठलाही रस्ता, गाव नकाशा असू द्या, वहिवाटीचा रस्ता असू द्या, तो कुठलाही रस्ता तो अडवला जाणार नाही. तिसरं, कुठलीही नदी नाले ओढे हे अडवून तटबंदी घालणे किंवा असा विषय नाही. तो देखील त्याची नॅचरल प्रवाह जे आहे ते हाय तिथेच अस्तित्वात असते. चौथं, तुमच्या रस्त्याच्या बाबतीत होतं की बंदिस्त रस्ता आहे. हो, बंदिस्त रस्ताच आहे. आणि हा रिंग रोड असल्यामुळं त्याच्या जे काही निकष आहेत, रिंग रोडचे जे निकष आहेत त्या निकषानुसार हा तयार केला गेलेला असल्यामुळं हा बंदिस्त रस्ता आहे. रस्त्याच्या बाबतीत ह्या तुमच्या 4 गोष्टी होत्या. त्यातल्या 3 गोष्टी ज्या प्रोव्हिजन्स आहेत, जे DPR मध्ये आहेत, जो त्यांचा DPR आहे तो सगळ्यांना उपलब्ध करून दिला जाईल. कुठं अंडरपास आहे, कुठं सर्व्हिस रस्ता आहे, किती ह्याचा आहे, कसा आहे, ते लेखी स्वरूपात MSRD स्वरूप DPR मी स्वतः घेतो आणि तुम्हाला या रस्त्याच्या बाबतीत लेखी स्वरूपामध्ये कळवतो. दुसरं आहे तुमचं की रेट आत्ताच सांगा, कसा रेट मिळणार. आमचं तर जिरायत सातबाऱ्याला आहे, पण आम्ही तर बागायती पिकं घेतो, बागायती जमीन असतोय, पण आमचं लागताना सातबाराच आमचं जिरायत आहे. मग तुम्ही सातबारा पकडून
जमीन जिरायत पकडणार का आमचं आत्ताची वहिवाट, आमचं आत्ताची पिकं पकडून वहिवाट पकडणार किंवा जिरायत बागायत पकडणार. तुम्हाला पहिल्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं सगळ्यांना की सातबाऱ्यावर तुमचं काही रेकॉर्ड असू द्या आता किंवा जिरायतच आहे, पडच दिसते. जनरली पिकांची नोंद घेण्यासाठी शेतकरी जात नाही. जो आपलं 7 आणि 12मध्ये जी पिकाची नोंद असते तो काही दरवर्षी जात नाही. तर माझं त्याच वेळेला पण असंच म्हणणं होतं किंवा आताही तेच म्हणणं आहे, आता जी परिस्थिती शेतामध्ये आहे, आता जी परिस्थिती आहे अंजीर असेल कुठलंही असेल, जरी सातबाऱ्यावर जिरायत दिलं, आत्ताची परिस्थिती जर तुमची बागायत असेल तर ते बागायत म्हणूनच घेतलं जाईल. ते क्षेत्र बागायत म्हणूनच घेतलं जाईल. एखाद्या क्षेत्रामध्ये विहीर नसेल, बोर नसेल, पण त्याने पाईपलाईन आणली असेल 10 किलोमीटरवरनं 20 किलोमीटरवरनं कुठलीही पाईपलाईन आणली असेल, म्हणजे दुसरीकडे विहीर पाडून दुसऱ्या शेतामध्ये विहीर पाडून पाईपलाईनद्वारे किंवा एखाद्या धरणातून पाईपलाईनद्वारे जर त्यानं स्वतःचं पीक बागायत केलं असेल तरी ते बागायतच धरलं जाईल. तुम्हाला सांगितलं आपण जे आता चर्चा करतोय ना, शासनाचे 2-3 कायदे आहेत. 2013चा कायदा आहे. आता थेट खरेदीनं आपण चर्चा करून सगळ्या गोष्टी फायनल करणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना बोलायला, हरकती घ्यायला, दावे हरकती सादर करायला संधी आहे. आपण शेतकऱ्यांच्या इन्व्हॉल्वमेंट म्हणजे सहभागासह पुढे जाणार आहोत. कारण ही पद्धत आहे, ही 5 पटीची पद्धत आहे. दुसऱ्या ज्या पद्धती आहेत, दुसरे जे मेथड्स आहेत, दुसरे फोर्सफुली करायचं किंवा हे करायचं हा विषयच नाही. इथं आज आपण ज्या अर्थी 3री-4थीलाच इथं बसतोय, तुम्हाला संधी देतोय, बोलायला संधी, तुमची मतं जाणून घ्यायला संधी देतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचे जी आत्ताची थेट खरेदीचा जो आहे त्याच्यामध्ये 5 पट आपल्याला रक्कम येते, त्याच पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. आणि ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला महत्त्वाचं सांगतो की तुम्हाला विड्रॉल करायला पण संधी आहे. विड्रॉल म्हणजे माघार घ्या. कुठल्या स्टेजला झाला रेट फायनल, कलेक्टर साहेबांनी फायनल केला, कमिटीनं फायनल केला, टीपीच्या ऑफिसनं फायनल केला, माझ्या ऑफिसमध्ये सगळं आलं, तरी तुम्हाला तो मान्य नाही पडला, तुम्ही खरेदी करून द्यायची नाही. ही 2 मिनिटं ऐकून माझं सगळं संपल्यानंतर मी ऐकलं का, मी बोललो का कधी, माझं सगळं संपल्यानंतरच बोलायचं. ही जी मेथड आहे, हे जे म्हणणं आहे, ही जी पद्धत आपण अवलंबतोय, ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला टप्पे सांगितले. गॅजेट करणं, मोजणी करून सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आणणं, मोजणीमधील ज्या काही गोष्टी आहेत, जे काही सत्यता आहे, ज्या काही गोष्टी समोर येणार आहेत, ती गोष्टी तुम्हाला दाखवणं की बाबा आमच्या अशी मोजणी झाली, ह्याच्यामध्ये आम्हाला असंच वाटतंय, ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे का, त्याला देखील दावे हरकतीला 21 दिवस दिलेत. म्हणजे नुसते गॅजेटच्या ह्याच्यात तुमच्या दावे हरकती करायला म्हणणं ऐकून घ्यायची संधी संपली असं बिलकुल नाही. मोजणी झाल्यानंतर तुम्ही 21 दिवसाचा पिरियड तुम्हाला दिलेला आहे. परत मोजणी शीट तुम्हाला दाखवण्यात येईल, किंवा हा गट आहे, ह्या गटामध्ये आम्हाला असं असं लक्षात आलं, ह्याच्यात तुमचं काय म्हणणं आहे, ह्याच्यात तुम्हाला काय वाटतंय का, एखादं झाड घ्यायचं राहिले का, एखादी ताल घ्यायची राहिली का, एखादी विहीर घ्यायची, हे तुम्ही जिरायतच का पकडलं, ह्याला अजून आपल्याला 21 दिवसाचा वेळ आहे. तर हा सगळा कालावधी गेल्यानंतर पुढं ह्या तुमच्या त्या हरकतीला देखील पुढं 15 दिवस आपल्याला ह्या हरकती त्याच्यावर निर्णय घ्यायला अजून वेळ आहे. 21 दिवस 15 दिवस हे सगळं झाल्यानंतर तुमच्या दावे हरकती फायनल झाल्यानंतर मोजणीच्या फायनल झाल्यानंतर देखील नोटिफिकेशन निघणार आहे. नोटिफिकेशन निघाल्यानंतर परत तुम्हाला तुमच्या जमिनीचं मूल्यांकन काय असावं, काय वाटतंय तुम्हाला, ह्याच्यासाठी पुढे 15 दिवसाचा कालावधी आहे. मोजणीच्या हरकतीसाठी 21 दिवस, मोजणी जमिनीच्या दरासाठी पुढे 15 दिवस, हे सगळं कालावधीचे टप्पे आहेत. आणि हे झाल्यानंतर दर तुमच्याकडून आल्यानंतर ते परत डिसाईड करा, त्याच्यात परत निर्णय घ्यायचे आहेत, त्यात तुमची मतं जाणून घ्यायची आहेत. हे सगळं झाल्यानंतर मग पुढची जी पद्धत आहे मूल्यांकनाची, तुम्हाला सांगितलं तसं की आपण 2 पद्धतीनं पुढे जातो. रेडी रेकनर, निश्चितच रेडी रेकनर हा कमी असतो, शासनाचा कमी असतो. रेडी रेकनरनुसार आता मी पुणे मिरज रेल्वे लाईनचं 13 गावचं लँड एक्विशन केलं. 13 गावामध्ये कुठेही रेडी रेकनर एवढा म्हणजे कमीच दर मिळाला आम्हाला, तो कुठेही आम्हाला घ्यावा म्हणजे विचारात घेतलाच नाही. आम्ही का घेतलं नाही, आम्ही कशाला शेतकऱ्यांना नुकसान करू. आज रेल्वेवाले द्यायला तयार आहे, MSRDC वाले द्यायला पैसे तयार आहेत लँड एक्विशनचं शेतकऱ्याला. शेतकऱ्यांचं नुकसान करायचा हा बिलकुल ह्या थेट खरेदीमध्ये उल्लेख नाही किंवा तसं त्यामध्ये नमूद केलेलं आहे. आता ह्याच्या तुमच्या गावात ह्याच्या अगोदर म्हणजे पाईपलाईनचं एक्विशन झालं किंवा दुसरं, त्याच्यामध्ये कुठला SDO आलता, कुठल्या तहसीलदार आलता,
नाही, ते कंपनीने स्वतः केलेलं आहे. त्यातल्या तुमच्या अडचणी, त्यातलं तुमचं काय असेल, म्हणजे कंपनीने तुम्हाला मोबदला दिला नाही किंवा काय झालं, हे सगळं असू शकतं. पण आता तुम्ही ही जी आपण करतोय ही MSRDC म्हणजे समृद्धी महामार्ग ज्यांनी केला महाराष्ट्रामध्ये आणि कमी कालावधीमध्ये केला. आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही लँड ॲक्विजिशन किंवा भूसंपादनाचा मोबदला जर कुठल्या प्रकल्पाला सर्वात जास्त दिला गेला असेल आतापर्यंतच्या भूसंपादनाच्या कायद्यात, जुन्या काळी लोक घ्यायचे वेगळे करून पैसे घ्यायचे, आपल्याला माहीत पण नसेल तर रस्ते होतात, काय होतं, डॅम होतात, पाझर तलाव होतात, केटी वेल्स होतात, त्यावेळेस काय रेडी रेकनरनुसार द्यायचं आणि ताब्यात घ्यायचं कंपल्सरी लँड ॲक्विजिशनची. आता तुमच्या सगळ्यांची गव्हर्नमेंट आपण घेतो. त्यामुळे ही जी पद्धत आहे हे मध्ये मी परत रिपीट करतो, तुम्हाला रेट फायनल झाल्यानंतर देखील विड्रॉल करायला संधी आहे. विड्रॉल म्हणजे नाही मला द्यायचं खरेदी करतो, मला मान्यच नाही रेट, शासन त्या बाबतीत वेगळा निर्णय घेईल. त्यामध्ये कंपल्सरी लँड ॲक्विजिशनकडे जाईल. कंपल्सरी लँड ॲक्विजिशन 2013च्या कायद्यामध्ये तुम्हाला सांगितलं की 4 पटच मोबदला मिळतो. आता आपण बसलोय हे 5 पट मोबदल्यासाठी बसलोय, तुमच्या सगळ्यांची मतं जाणून घेऊन पुढे जाण्यासाठी बसलोय. आता रेटच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, परत एकदा प्रोसिजर सांगतो. मी तुम्हाला सांगितलं की रेडी रेकनर हा कमीच आहे, निश्चितच कमी आहे. आपलं गाव हे विभाग नंबर 6 मध्ये येतं, बरोबर आहे वकील साहेब? 6 मध्ये येतं. म्हणजे 1 ला तर काय रेट आहे, काहीच नाही, म्हणजे त्याला फुकट घेतले जाते. 2 ला काहीच नाही, 3 ला काहीच नाही. आपलं गाव सोनवडी गाव विभाग क्रमांक 6 मध्ये येतं. बरं, हा 6चा रेट तुम्ही बघितला असेल, तो देखील निश्चितच कमी आहे. आपल्याला दुसऱ्या पद्धतीनेच पुढे जावं लागणार आहे. दुसरी पद्धत, गावातील खरेदी विक्रीचे व्यवहार. एखादा व्यवहार जो उतरत्या क्रमाने, तुम्हाला सांगितलं उतरत्या क्रमाने लावला जातो. उतरत्या क्रमाने लावल्यानंतर जे सर्वात मोठे व्यवहार आहेत 50%, ते व्यवहार विचारात घेतले जातात. खालचे व्यवहार हे वगळले जातात. वगळलेला व्यवहार जे जे कमी रेटचे व्यवहार आहेत ते वगळले जातात, त्याचा विचार केला जात नाही आणि वरच्या व्यवहाराचे सरासरी काढली जाते. सरासरी रेट हा तुमच्या जमिनीचा दर झाला. आता ही जमीन आपण कायमस्वरूपी काढून घेतोय म्हणून त्या रेट एवढीच रेट आपण ऍडिशन करतो. 2 पट झालं. ग्रामीण भाग असल्यामुळे फॅक्टर 2चा लागतो, 4 पट झालं आणि दिलासा रक्कम 1 पट, असं आपलं 5 पटीचं कॅल्क्युलेशन असतं. ह्याच्यामध्ये जिरायत बाग आहेत, हंगाम बाग आहेत, बिगर शेती, हे वेगवेगळे टप्पे आहेत. रेट आज का सांगता येत नाही, मी एकटा रेट डिसाईड करणार नाही. अलीकडे पलीकडे जाणार नसते आणि तुम्हाला सोनवडी सगळंच पाहिजे ते सहकार्य करेल. त्या मीटिंग मध्ये सगळ्याच प्रश्नांची उत्तर आम्हाला मिळेल. तुम्ही सांगता, तुम्ही नसणारे आणि ते पाटील साहेब नसणारे, फक्त जी खालून येणारा रोड आहे ना हवेलीतून, ना तिकडून दौंड हवेलीतून येणारा रोड आहे ना, तो डोंगराच्या गळ्याने घ्या. शेतकऱ्यांची गाळाची जमीन जाते यामध्ये. माळरानांनी गेलेला रस्ता शेतकरी सहन करू शकतात. त्याला शेतकऱ्याला तिथं काही एवढं उत्पन्न होत नाही म्हणून शेतकरी ती सहन करू शकतात. परंतु जर 40 फूट गाळाची जमीन जर ही तहसीलदार किंवा शासन घेत असेल तर ती शेतकरी मंजूर करू शकत नाही. शेतकऱ्याला त्याचा त्रास होतोय. 10 पांडामध्ये किंवा 20 गुंठ्यामध्ये इथला सोनवडी गावचा शेतकरी पोट भरतोय अंजीर बागायत करून, अंजिराच्या झाडावर. आणि या गावचं उत्पन्न मेन अंजीर बागायत आहे. मग या अंजिरावर जर शेतकरी पोट भरत असेल तर तुम्ही त्याची गाळाची जमीन घेऊ नका, माळरानांनी रस्ता न्या. तुम्हाला शासनाला थोडी तकलीफ होईल, परंतु आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का की जिथं पीक होत नाही तिथून तुम्ही रोड न्या. रोडचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. रोडचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. रिंग रोड साठी मोजणी करण्यासाठी मोजणी अधिकारी आले होते आणि त्या अनुषंगाने जे बाधित शेतकरी आहेत आणि इतरही शेतकरी आहेत त्यांनी सर्वांनी एकमुखाने या ठिकाणी त्या रिंग रोड साठी विरोध केला होता. मोजणी काम थांबवलं होतं
सकाळी 10 वाजता अधिकारी आले होते. ते दुपारी 3 पर्यंत त्यांना कुठल्याही पद्धतीची मोजणी या ठिकाणी करून दिलेली नाही. आणि 3च्या दरम्यान तहसीलदार मॅडम आणि प्रांत साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी ज्या आमच्या काही मागण्या होत्या त्या ऐकून घेतल्या. त्याचं निरसन तोंडी त्यांनी आमचं निरसन केलं. जवळजवळ आमच्या ग्रामस्थांचं त्यांच्या बोलण्याने समाधान झालेलं आहे. परंतु त्यांना आम्ही जे तुम्ही तोंडी सांगताय तेच आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं असं सर्व एकमुखाने सर्व ग्रामस्थांनी त्यांना मागणी केली. आणि त्यांनी ती मागणी मान्य करून येत्या 2-3 दिवसात तुमच्या जे लेखी मागण्या आहेत ते द्या. त्याचं मी निरसन करून तुम्हाला सर्व लेखी स्वरूपात त्याचे उत्तर देतो. आणि त्याच्यानंतर आम्ही ग्रामस्थांनी सांगितलं की आम्हाला लेखी स्वरूपाच्या ज्या मागण्या आहेत त्या मिळाल्यानंतर संपूर्ण आम्ही तुम्हाला सहकार्य करू. मोजणी कामात प्रत्येक गोष्टीत गाव सहकार्य करेल असा या ठिकाणी ठराव झाला. लेखी स्वरूपात जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत होत नाही, रिंग रोड होत नाही किंवा मोजणी सुद्धा करून देत नाही असा संपूर्ण गावाने निर्धार केलेला आहे. जोपर्यंत आपल्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य होत नाही तोपर्यंत आपण याला मोजणी होऊन देणार नाही असा एक मुख्य गावाने निर्णय केलेला आहे. गावाने आमच्या विचार केलेला आहे. ग्रामपंचायत सर्व बॉडी आणि बाधित शेतकऱ्यांनी जो विचार केलाय ते सर्व लेखी निवेदन प्रांत साहेब देत नाही तोपर्यंत आम्ही कुणाला इथं गावामध्ये शिरकू देणार नाही अशी विनंती. आणि शक्यतो सर्व गावच्या वतीनं आम्ही या इकडे निवेदन दिलेलं आहे. आणि शक्यतो जास्त करून पहिला रिंग रोड काळेवाडी ते डोंगराच्या कडेकडेने किल्ल्यापर्यंत निघणार होता. पहिली मोजणी तिथे झालेली आहे. त्याचा त्यांनी विचार करावा आणि आम्हाला मान्य द्यावा. पुणेच एकदा सर्व सरपंच माजी सरपंच या ठिकाणी आमच्या सोनवडी गावचे सरपंच रामभाऊ दादा असतील, माजी सरपंच नाना असतील, त्याचप्रमाणे माजी उपसरपंच नितीन लक्ष्मण असतील, भारत मोरे असतील, ग्रामपंचायत सदस्य दीपक झेंडे, त्यांचे सर्व सहकारी चेअरमन, ज्या आमचे ऍडव्होकेट वकील साहेबांनी जास्त प्रमाणात या ठिकाणी सहकार्य केलं ते राहुल वकील साहेबांचं आम्ही गावच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. सर्वजण उपस्थित राहिलात. पुन्हा एकदा आपलं गावच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आज जसा लढा दिला तसा सर्वांनी इथून पुढे लढा द्यावा अशी विनंती. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, रिंग रोडचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. ओके असं लढा चालू ठेवू. हा बस.